आज मी आपल्यासोबत मऊसूत शिऱ्याची रेसिपी शेअर करणार आहे। हा शिरा तुम्ही 2 दिवस जरी ठेवलात ना तरी एकदम मऊसूत राहतो, जराही कडक होत नाही, त्यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि तुपाचं प्रमाणही आपण कमीच घेणार आहोत। त्यामुळे एकदा या पद्धतीने जर तुम्ही हा शिरा बनवून पाहिलात ना तर नेहमी याच पद्धतीने बनवाल, एवढं मी गॅरंटीने सांगते। तर सर्वात आधी आपण यासाठी लागणारं साहित्य पाहूया। तर इथे बघा मी घेतलेला आहे रवा, बारीक रवा घ्यायचा, एक वाटी घ्यायची कुठली तरी, त्याने प्रमाण मापून घ्यायचं। 1 कप बारीक रवा घेतलेला आहे, त्याच वाटीने आपण 1 कप घेतलेली आहे साखर। जेवढा आपण रवा घेणार आहोत तेवढीच साखर घ्यायची आणि त्याच्या अर्धा आपण घेणार आहोत तूप। अर्धा कप तूप घेतलेले, एक केळं घेतलेलं आहे, मोठं आहे म्हणून एकच घेतलेले, छोटी असेल तर 2 घेऊ शकता। इथे तुम्हाला ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। तर इथे मी काजू, बदाम आणि मनुका घेतलेले आहेत। इथे चारोळी तुम्ही घालू शकता। असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। बघा, काजू आणि बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता काय करायचं आहे, सर्वात प्रथम आपल्याला इथे जे केळं घेतलं होतं ना त्याचं आपण छोटे छोटे पीसेस करून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला याला भाजायला बरं पडतं। जास्त मोठे तुकडे करायचे नाही। तर केळ्याला मध्यभागी चीर देऊन याचे मी असे छोटे छोटे पीसेस करून घेते। ही सर्व पूर्वतयारी करून घ्यायची, नंतर शिरा बनवायला सुरुवात करायची। तर आता हे केळं कापून झाल्यानंतर दुसरी पूर्वतयारी काय करायचं आहे, आपल्याला एक पॅन घ्यायचं आहे, त्यामध्ये घेणार आहोत आपण ती साखर। तर 1 कप जी साखर घेतली होती ती घालून घ्यायची आहे। त्याच कपाने आपण इथे घेणार आहोत पाणी। तर इथे 2 कप मी पाणी घालते, लक्षात ठेवा। 2 कप पाणी घातलेलं आहे आणि 1 कप आपण दूध घातलेलं आहे। 2 कप पाणी आणि 1 कप दूध, यामुळे काय होतं, आपला जो शिरा आहे ना मऊसूद होतो, चिकट होत नाही, एकदम परफेक्ट शिरा तुमचा तयार होतो। आता दूध आणि पाणी आपण तापत ठेवलेलं आहे दुसऱ्या गॅसवर। तोपर्यंत काय करायचं आहे, आपण मोठी कढई घ्यायची जाडबुडाची, त्यामध्ये आपण हे तूप घेतलं आहे, त्यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे। थोडं तूप आपण नंतर वापरायचं, आधी एकसाथ घालायचं नाही आपल्याला। हे तूप वितळलं की यामध्ये आपण ना जे काजू बदामचे तुकडे करून ठेवले होते थोडे हलकेसे फ्राय करून घ्यायचे। फक्त काजू आणि बदाम घालायचे, मनुका घालायचे नाही, कारण मनुकाना लगेचच करपतं। ते तुम्हाला नंतर शेवटी भाजायचे असेल तर भाजू शकता किंवा असेच कच्चे घातला तरी चालतात, काही प्रॉब्लेम नाही। पण काजू आणि बदाम थोडेसे भाजून घ्यायचे, मस्त कुरकुरीत लागतात। तर गॅस इथे कमीच ठेवलेला आहे आणि कमी गॅसवरती आपण हे काजू बदाम छान असं बघा हलकासा लालसर रंग येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे, जास्त करपवायचे नाही। आणि नंतर आपण इथे लगेच घातलेला आहे रवा। तर रवा आपल्याला एकदम कमी गॅसवरती मस्त असा भाजून घ्यायचा आहे, सुगंध खमंग असा सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर गॅस कमी ठेवायचा बरं का, जास्त गॅसवरती भाजला तर रवा व्यवस्थित भाजला जात नाही आणि मग तो रवा आपला चिकट होतो शिरा। त्यामुळे रवा भाजताना गॅस एकदम मंदपेक्षा हलकी थोडी जास्त ठेवू शकता, पण एकदम फास्ट ठेवायची नाही, मीडियमही ठेवायची नाही। मीडियम ठेवला तरी रवा व्यवस्थित भाजला जात नाही, छान फुलत नाही। तर बघू शकता आता रवा आपला मस्त असा फुललेला आहे, कलर चेंज झालेला आहे। हलका कलर चेंज झाला का यामध्ये आपण घालणार आहोत केळी, जे केळं आपण कापून ठेवलं होतं ते, आणि चमच्याच्या साहाय्याने असं दाबून दाबून याला रव्यामध्ये मिक्स करत जायचं आहे। म्हणजे काय होतं, मस्त एकजीव होतं केळ्यामध्ये आणि केळं जे आहे रव्यामध्ये एकजीव होतं, कारण रवा खूप गरम आहे ना। असं दाबून दाबून मिक्स केलात की एकजीव होतो आणि लगेचच ते शिजलं जातं, जास्त वेळही लागत नाही। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती, यामध्ये केळं घातलं ना की ते खाली तळायला लागतं, त्यामुळे सतत मिक्स करत राहायचं, नाहीतर खालून करपू शकतं आणि करपलं तर आपल्या शिऱ्याचा जो फ्लेवर आहे, टेस्ट आहे ती बिघडेल। त्यामुळे सतत मिक्स करत राहायचं आहे। गॅस कमीच ठेवायचं आहे, लक्षात ठेवा। केळं घातल्यानंतर ही गॅस आपल्याला कमीच ठेवायचं, नाही तर लागू शकतं खालून। तर चमच्याच्या साहाय्याने बघा असं दाबून दाबून हे केळं रव्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आता जे उरलेलं तूप होतं ना त्यामधलं थोडंसं तूप मी इथे घालून घेते, थोडं तूप आपण नंतर घालूया। हे जे तूप आहे आपण याचा नंतर वापर करणार, त्यामुळे थोडं थोडं तूप घालून घेतलं ना की रव्यामध्ये छान असं तूप मुरलं जातं आणि शिरा खरंच खूप छान लागतो, टेस्टी होतो। तर एकदा या पद्धतीने बनवून पहा। तर बघू शकता रव्याचा कलर किती छान असा बदली झालेला आहे, थोडासा असा गोल्डन असा सोनेरी कलरसारखा येत चाललेला आहे। असं आपल्याला हा रवा भाजायचा आहे, जास्त कच्चा ठेवायचा नाही, नाहीतर काय होतं रवा लगेचच कडक होतो, जास्त वेळ टिकत नाही। तर आता यामध्ये केळी घातले त्यामुळे बघू शकता हलक्या हलक्या अशा गुठळ्या आलेल्या आहेत। त्या गुठळ्या आपल्याला छान अशा मोडून घ्यायच्या आहेत।
जसं जसं तुम्ही रवा भाजत जात ना तसं तसं यामधल्या गुठळ्या निघून जातात, त्यामुळे टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही आहे. तर बघू शकता मस्त रवा आपला भाजला गेलेला आहे, छान असा फुलला गेलेला आहे. 7 ते 8 मिनटं तुम्हाला लागतात रवा भाजायला, जास्त वेळ लागत नाही. तर रवा छान असा भाजला गेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण दूध, पाणी गरम करत ठेवलं होतं, साखरेचं सर्व मिश्रण यामध्ये घालायचं आहे. थोडं थोडं असं मिक्स करत जायचं आहे आणि घालत जायचं आहे. तर सर्व पाणी इथे घालून घेतलेलं आहे. हे परफेक्ट प्रमाण आहे, त्यामुळे बाजूला थोडं कमी करून ठेवायची काही गरज नाही. 3 कप आपण इथे घेतलेले आहे. 2 कप पाणी आणि 1 कप दूध. ते व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि या लगेचच याला ना कवर करून आपण गॅस कमीच ठेवून शिजू द्यायचं आहे. जोपर्यंत यामधलं जे पूर्ण पाणी आहे, दूध आहे आटत नाही, तोपर्यंत याला छान असं शिजून घ्यायचं आहे. तर बघू शकता व्यवस्थित यामधलं दूध आणि पाणी जे आपण घातलं होतं ते आटलं गेलेलं आहे. आता जे तूप उरलं होतं ना ते यामध्ये मी घालते. सर्व तूप घालून घेतलेलं आहे. असं शेवटी तूप घातल्यामुळे काय होतं, मस्त लागतं शिरा. आणि जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते तेही घालते यामध्ये. वरून थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे. वेलची ना थोडीशी 5-6 वेलच्या मी साखरेबरोबर मिक्सरमधून बारीक वाटून घेतल्या आहेत, म्हणजे छान असं वाटलं जातं. आता हे बघा मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर याला आता परत आपण वाफ देऊन 5 मिनटं एकदम मंद गॅसवरती वाफ देऊन घेऊया. म्हणजे काय होतं, रवा छान शिजला जातो, मऊसूद होतो एकदम. किती दिवस जरी 2 दिवस जरी ठेवलात ना तरी जराही कडक होणार नाही. नाहीतर काय होतं, मग आपण रवा बनवला अर्ध्या 1 तासामध्ये लगेचच तो घट्ट गोळ्यासारखा होतो, कडक होतो. तर या पद्धतीने बघा बनवून पहा. आता आपण गॅस करूया बंद. छान असं पूर्ण पाणी आटलं गेलेलं आहे, यामधलं गॅस बंद करायचं आहे आणि ह्याला झाकून 5-10 मिनटं असंच ठेवायचं आहे. म्हणजे रवा आपला व्यवस्थित मुरला जातो आणि व्यवस्थित सेट होतो. तर बघू शकता 10 मिनटं मी याला ठेवलं होतं. अजूनही रवा गरमच आहे. तर आपला शिरा झालेला आहे तयार, मऊसूद होतो बघा. किती छान असं मऊसूद आपला शिरा तयार झालेला आहे. नाहीतर जर नॉर्मली तुम्ही असा शिरा बनवायला गेलात ना तर लगेचच कडक होतं. तर टिप म्हणजे काय, तुम्ही रवामध्ये पाणी आणि दुधाचं प्रमाण जर परफेक्ट ठेवला तर तुमचा शिरा असा मस्त मऊसूद होतो आणि एकदा नक्की बनवून पहा. तोंडात टाकताच विरघळतो आणि खरंच खाणारे तुमची तारीफ करतील. एवढा जबरदस्त शिरा आपला तयार होतो. आणि तेही बघितलं तुम्ही, नेहमीपेक्षा प्रमाणापेक्षा आपण जे तूप आहे यामध्ये कमीच वापरलेलं आहे. तर एकदा बनवा आणि मस्त एन्जॉय करा गरमागरम असा मऊसूद शिरा.